मित्रांनो तुम्ही बघा आपण पाणी खतरनाक आहे सगळ्या बाजूने एलआरच्या याच्या साह्याने वरती आलेलो आहे आणि आपल्याला पूर्ण विहिरीचा राऊंड घेण्यात बघा आता मशीन पण चालू आहे. चालू आहे. अजून खाली बागा सांगितलं 6 बागा सांगितलं सगळे. मित्रांनो आता फायर होत आहे आणि तुम्हाला फायर दाखवणार आहे. नाही जल्दीचे नाही आता एवढे. थांब मला सांग बरं का बटन दाबायचे. थांबा थांब 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 हा दाब. नमस्कार मित्रांनो, मी पाटील बांदेडी ग्रामीण हंगामा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे मशीन चालू आहे. मशीनचा आवाज येतो का आता तुम्हाला माहीत नाही. मी नॉईज कॅन्सलेशनचं टाकलेलं आहे. तर आपण आलेलो आहे आता सेकंड राऊंड तुम्हाला विहिरीचा सेकंड टप्पा दाखवायला आणि पाण्याची परिस्थिती काय विहिरीमध्ये हे तुम्हाला मला दाखवायचं मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती विहिरीत किती पाणी चालू आहे हे तुम्हाला पहिलं सुरुवातीला कळलं. पण 15 जणी कमेंट अशा होत्या की भाऊ सरकारचं नुकसान झालं आणि एकाची कमेंट अशी होती की गव्हाचं पाणी त्या विहिरीत उतरलेलं आहे. आणि एक जण म्हणतो शेतकऱ्याला भरपूर खर्च आहे. अरे पण भरपूर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्याला पाणी भेटलं हे महत्त्वाचं, हे तुम्ही लक्षात घ्या ना. आपण शेतकऱ्याला जर पाणी देतोय तर त्याला पाणी लागले शेतकऱ्याला, हे तुम्ही गोष्ट महत्त्वाची घ्या. शेतकऱ्याला पाणी लागले हे महत्त्वाचं, खर्च नाही महत्त्वाचं. खर्च शेतकरी लाख करण पण पाणी नसलं तर जमिनीचं काही खरं नाही आहे मित्रांनो. महत्त्वाचं ते तुम्ही काय करा, शेतीला जे पाणी आपण देतो जमिनीला आणि एखाद्या शेतकऱ्याला जर पाणी लागलं त्याला वाईट कमेंट करण्यापेक्षा चांगलं त्याचं म्हणजे चांगली काहीतरी कमेंट करून त्या शेतकऱ्याला प्रोत्साहन करा. मात्र हे महत्त्वाचं आहे. तर चला मी तुम्हाला विहिरीचा तुम्हाला पॉईंट दाखवतो मित्रांनो. आता पाठीमागं चालू आहे, आता फायर चालू आहे आणि विहीर किती झाली, कशी झाली, किती फूट झाली आणि खोली किती, पाणी कसं आहे तुम्हाला मी विहिरीत उतरून दाखवणारच आहे. आता एलआरच्या साहाय्याने आपल्याला विहिरीमध्ये उतरायचं आहे. आता ते फायर घेणार आहे. तर फायर आता ते एक साईडचं फायर सुरंग करून ठेवलेलं आहे, त्याच्यावर मध्ये सुरंग करायचं बाकी राहिलेलं आहे. आणि विहिरीचे मालक समोर उभे दोन्ही पण, हे बघा राहुल भाऊ आलेले आणि अमोल शेठ. आता ही तर विहिरीचं काम चालू आहे. पाणी मी तुम्हाला डायरेक्ट विहिरीत उतरल्यानंतर दाखवणार आहे मित्रांनो. आम्ही आता एलआरच्या साहाय्याने विहिरीमध्ये उतरतोय आणि आपल्याला खोलीवरचं पाणी कसं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आता बरोबर टंब्या खाल्ल्या हे बघा सुरुवातीपासून आता ज्यांच्या कमेंट होत्या ना त्यांच्यासाठी विहिरीचं पाणी जिकडं बघशाल तिकडं एकदम तुफान पाणी मित्रांनो. तुम्ही माझा पहिला व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आहे. आणि हा सेकंड व्हिडिओ माझा झाला. हे बघा पाजर टाकून पाण्याचा पाझर बघू शकता तुम्ही चौकून. जिकडं बघशाल तुम्ही तिकडं पाणी गळतंय. आणि शेतकऱ्याला याच्यापेक्षा मोठा आनंद काय पाहिजे तर आपल्याबरोबर विहिरीचे मालक आहेत. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार, मी अमोल गवळी. हे जे राहुल पाटील आहे हे माझे अगदी जवळचे मित्र आहे आणि अनेक दिवसापासून मी त्यांच्या मागे लागलो होतो. राहुल दादा मला पॉईंट द्या एखाद्या विहिरीचं चांगला. आणि मग राहुल दादाने एक दिवस वेळ काढून जागेची पाहणी केली असता मग मला हा पॉईंट दिला. पॉईंट दिल्यानंतर मग त्यानंतरही मला अरे बाबा खरंच मी विहीर इथे घेऊ का की अजून दुसरा कोणाकडून चेक करू. मग ते मला बोलले अरे बाबा 100% तू इथे पॉईंट घे, 100% तुला मी पाणी काढून देतो. आणि आज खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं विहिरीच्या चौबाजूनी 100% पाझर आहे. अतिशय सुंदर असं पाणी लागलं आहे. अनेक आमच्या गावातून अनेक ठिकाणून लोक विहिरीचं पाणी बघण्यासाठी येत आहे. बोल तू. अतिशय सुंदर असा पॉईंट त्यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अनेक दिवसापासून त्यांच्या मागे लागलो होतो, अरे दादा मला पॉईंट दे. पण मग ते म्हणे चल एक दिवस येतो तुला पॉईंटच देतो म्हणे, तुला लई पाणी करतो, तुला पाणीच देतो म्हणे आता. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी भरपूर पाणी दिलं. तुम्ही बघा मित्रांनो विहिरीचा 100% बाजूनी पूर्ण पाझर आहे. काही ठिकाणून 40-50% आहे, काही ठिकाणून 70-80% आहे, काही ठिकाणून 20 ते 30% पाझर आहे.
पूर्ण वेळ आज पाझरती आहे आणि खाली पण अजून 1-2 पाख्या लागलेल्या आहे. अजून पण खाली 1-2 पाख्या लागण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो आपण आता हा विहिरीत उतरून पॉईंट तुम्हाला दाखवते आणि पाणी किती आहे काय आहे कसं आहे तुम्हीच लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण आपले आमचे मित्र अमोल गवळी यांनी आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही आता विहिरीचा पॉईंट कसा आहे बघा. इथे एक पाखी आहे. काय म्हणता हां इथं पाखी पडलेली खाली आणि हे पाणी बघा तुम्ही विहिरीचं कसं टिपकतंय हे बघा. या साईडनं म्हणजे असं नाही का कुठून चहूबाजून आपल्याला पाझर बघायला भेटेल. पाणी बघण्यासाठी सांग ना, मी आलेलो आहे भाऊ. आणि आमचे परम मित्र प्रवीण टिळेकर हे सुद्धा पाणी बघण्यासाठी आलेले. त्याचा पण चक्कर होत नव्हता बरेच दिवसापासून. आता त्यांचा पण एक पॉईंट आम्हाला आता घ्यायचा आहे. आता त्यांना पण विहीर बघून मोह आवरला नाही आणि ते राहुल भाऊला बोलले काय राहुल अरे आता मला सुद्धा एक विहिरीचा पॉईंट घ्यायचा आहे. राहुल भाऊनी आम्हाला अशी अपेक्षा आहे, असंच पाणी लागावं हे एक अपेक्षा अजून मनात ठेवावी. आता त्याला त्यांना पण एक विहिरीचा पॉईंट बघायचा आहे. पण आपण होते शक्य होईल तेवढं 100% पॉईंट चांगला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आता देणारा परमेश्वर आहे. फक्त आपलं काम आपण 100% करायचं राहायचं मित्रांनो. आता हे पाणी तुम्ही जर बघितलं तर बघा आता किती अर्धा तासात एवढं पाणी वरती आलेलं. जवळ किती फुट असेल पाणी? 3 ते 4 फूट असेल पाणी. इथं 3 ते 4 फूट इथं हे पाणी साचलेलं आहे. आता आम्ही फक्त या बकेटवर थांबलेलं आहे म्हणून आपल्याला लक्षात नाही येते. कड उडवायची म्हणून मोटरवरती काढलेली आहे. हे बघा ना पाणी तुम्ही किती जोरात येतं इथं. निघाल का फार का नाही निघायची? फार फसली. आता फायर उडवल्यानंतर आपल्याला आणखीन लक्षात येणार आहे काय. पण खालची नाही घेतली एकदम बाहेर. प्रवीण काय वाटतं? छान एकदम छान पाणी लागलेलं आहे. आमचे मित्र अमोल गवळी यांना पॉईंट देखील आमचे मित्र राहुल यांनी दिलेला होता. तर मला सुद्धा त्यामुळेच मी त्यांना लगेच म्हटलं की मला सुद्धा एक चांगला पॉईंट द्यावा बा आपण आणि असाच पॉईंट भेटावा अशी मी प्रार्थना करतो. आता साहेबावर विश्वास आहे मोठा. साहेब पाणी जाणार राहू जाऊ. हालत बघ जास्त माझं पुढं करतो माझं पुढं करतो. मित्रांनो आता तुम्ही बघितलं विहिरीचं पाणी लाईव्ह कसं आहे आणि नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. आणि मित्रांनो सबस्क्राईब तर करत बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. मित्रांनो बघा
मालकाने पानड्याला खुश करण्यासाठी काय उद्योग केले हे बघा. भेळ, स्प्राईट, ही भेळ आहे. तर कांदा सुद्धा स्पेशल घेऊन आलो तो. हे बघा, उपासाचा चिवडा, स्प्राईट. आता प्रवीण भाऊ, अमोल भाऊ आणि राहुल भाऊ ठीक आहे बसले आपल्याला पार्टी करायला. हा फक्त टाईमपास आहे, असं काही नाही आहे. फायरिंग झाली आणि सहज 3 मित्र खूप दिवसानंतर एकत्र आलो, त्याच्यामुळे आम्ही आता टाईमपास करतोय मित्रांनो. कारण ही गोष्ट पण झाली पाहिजे. हे सर्व मित्रांसाठी बरं का. टॅग गावातले पोरं आपण असेच राहतो सगळे. ग्रामीण हंगामा म्हणून चॅनलचं नाव आपण ग्रामीण हंगामा ठेवलेलं आहे. गावाकडची मजा आपण घेतलीच पाहिजे ना. चॅनलचं नाव ग्रामीण हंगामा. हा ग्रामीण हंगामा आहे चॅनलचं नाव.